चंदाच्या पोरीची डिलिव्हरी झाली ते घरी आहे तर तेव्हापासूनची तूही घरी आहे बाप्पा. तू तर येऊनच नाही राहिली, आज कशी काय आली मग तू? अहो बिचारे पैसे घेतले ना ग्रामसेवककडून, मग त्याच्या वावरात तर आपल्याला यास लागन ना. आता चंदा जेव्हा येईन तेव्हा येईन. आम्ही आली बाप्पा. आणि माय पोराची तब्येत होती हो खराब. 2-4 दिवस झाले माय पोराची तब्येतच खराब होती. मी म्हटलं त्याला टाकून याव, आणि कमी जास्त झालं तर मग त्याचा बाप म्हणे जाऊच नको, म्हणे जाऊच नको, तर म्हणून मग काही आलीच नाही बाई. आता थोडं बरं आहे त्या पोराले तर आली. हो का? काहून काय झालं होतं ते आले पोराले असं? एवढे दिवस घरी होती? टायफाईड होय म्हणते बापा, टायफाईड. डॉक्टर म्हणे टायफाईड होय म्हणे. त्याचा बाप म्हणे राहू दे म्हणे, तू काही जाऊच नको म्हणे कामाले, पोराले पाय म्हणे. मग मी म्हणलं ठीक आहे बा. आता त्याले मग टायफाईडमध्ये का नाही लेकराले सर्व काही बरोबर पाहिजे. औषध वेळेवर, सर्व वेळेवर. आणि मग मी घरी असली तर देईन बाई त्याले. आणि मी घरी नसल्यावर मग कोण होईन? त्याचा बाप कामाला नाही जाईन का? म्हणून मग मी राहिले घरी. आता बरं आहे का मग त्या पोराले? हो गंगा, आता बरं आहे? हो ना हो, बरं आहे आता. निर्मलाबाई आज कालपासूनच बरं लागून राहिलं होतं त्याले. तर मी म्हणलं जाऊ का रे बाबू आज वावरात? म्हणलं तर जाय म्हणे माय पोरग. पिंकीच्या घरी गी असं खेळत. खेळू नको बाबू म्हटलं त्याले जास्त उन्हात आणत. तर नाही म्हणे आई म्हणे. आणि उद्यापासून शाळेत पाठवा लागेल ना आता त्याले. हो का? पाहिजे जास्त जर असं ना तर नको पाठवतो शाळेत. अगं शाळेत चक्कर गिकर येऊन पडलं गिडलं पोरग तर मग त्याच्यापेक्षा ना थांबून देतो 2-3 दिवस. एकदम चांगलं लागलं ना तेव्हाच पाठवतो त्याले. हो बिचारे निर्मलाबाई, त्याचा बापही तसाच म्हणते हो. पण शाळा पडून राहिली बिचारे. त्या मॅडमचा का नाही फोनावर फोन येऊन राहिले. आता जा लागन आणि दोघे नवऱ्या बायकोन बोला लागन बाई त्या मॅडमसोबत. फी गी द्यायची साई शाळेची अजून. आता माहीत पडन बापा गेल्यावर काय म्हणते ते मॅडमनं काय नाही. तर आता तब्येतीपेक्षा थोडी ना आहे त्याचं. त्याला बरंच नाही तर काय करू वावरात आपल्या शाळेत पाठवून. पोरगी म्हणे बाई म्हणे पिंटे येऊन नाही राहिला शाळेत, तेव्हा मला माहित पडलं त्याची तब्येत खराब आहे म्हणून. मग तुला पैसे त्याच्यासाठी घेतले काय व गंगा? ग्रामसेवक कडून पोराची तब्येत खराब आहे म्हणून? नाही व पैसे त्याच्यासाठी नाही घेतले. दवाखान्यात गिने होते पैसे, दवाखान्यात गिने आले. हे बचत गटाचे पैसे भरायचे आहे का नाही. तर आता 2-3 दिवसानं मीटिंग होईन का नाही आपलीवाली आणि याची भिशीची. तर म्हणून मीनं घेतले. मीनं 2 घेतले आणि चंदन 3000 रुपये घेतले. मी घेतो म्हणलं तिले 3000. तर ते म्हणे राहू दे म्हणे मी घेतो म्हणे. मी म्हटलं जा बापा आता घेते तर माय होऊन जाते 2000. हो का? म्हणून तू आली वाटते ग्रामसेवकच्या वावरात नाही? माय पैसे नाही घेतले असते तर मग काय मी आली नसती काय हो कामाले. याच लागलं असतं ना बिचारे. आता पोराले बरं वाटून राहिलं, मस्त कुदून राहिलं इकडं तिकडं. म्हणून मग चला बा म्हणलं आता जाऊ कामाले. कसे पैसे होते म्हटलं वापराले आणि थोडे थोडे त्याचे खंडवून होतं म्हटलं ग्रामसेवकचे. हो बाई बरोबर आहे हो गंगा, बरोबर आहे ते झालं. पैसे घेतल्यावर मग काळजी लागूनच राहते ना बाय. मला मागती हो दिले असते मी ना, माझ्याजवळ तर होते हो. आमाय निर्मलाबाई सर्वेले विचारलं बिचारे, कोणीच म्हणे नाही आहे म्हणे माझ्याजवळ. कापसाची घात असून पैसा नाही म्हणे लोकांजवळ. असे आहे व बहाणे करते व. कधी अडीनडीले कामी पडत नाही बिचारे. आवा गंगा, तू देत नाही लवकर नाही तर देत नाही तर काय देत नाही तर काय कोणी पण. आता आपल्याच बाय आहे तर देते ना, पण तू लवकर देतच नाही बिचारी गंगा पैसे वापिस. म्हणून मग तुला दिवशी नाही वाटत. आता त्या दिवशी सांगितलं असतं का तुझ्या पोराची तब्येत खराब आहे बा म्हणून तर दिले असते. पण तू म्हणे बचत गटाले पाहिजे. पैसे होते माझ्याजवळ, पण म्हणतात माझ्या पोराचं आलं त्याला 10,000 रुपये लागून गेले बिचारे. सारखं दवाखान्यात नेलं. पहिल्या वेळेस माहीत नाही पडलं टायफाईड होय बा म्हणून. दुसऱ्याच दवाखान्यात पैसे घालवत बसलो बिचारे. आणि मग नंतर त्याचं ब्लड चेक केल्यावर नंतर माहीत पडलं का टायफाईड झाला बा म्हणून. त्याले कोणत्याही दवाखान्यात नेलं का बसेच नाही. नुसता पैसा वाया घालवला. आणि म्हणून का नाही पैसे सारे निघून गेले व. नाही तर मलाच मागायची जरूरत नसती पडली. मग जाऊ दे, आता बरं आहे ना पोरग? आता त्याला चांगलं आहे ना? हो आता बरं आहे त्याने. आता बरं आहे पोरग मायवालं. आता त्याचा ताप सगळा निघून गेला. आता चांगलं खेळते. चला व जेव्हा पटपट जेव्हा ना 1-2 भाजीच्या शेंगाई तोडता आल्या पाहिजे. इकडं तर शेंगा आहे नाही बिचारे. तिकडं एकट दुकट शेंग दिसते हो. चपल केली ती एकट दुकट दिसते बाई. मी ना थोडशे तोडले. एखाद्या भाजीच्या घ्यावं म्हटलं घरी. अहो धुरा नाही कौसूबाई, धुऱ्यानं
धुऱ्यानं नाही का चांगल्या भरल्या भरल्या आहे थोड्याशा. हां तर मी नाही तोडल्या थोड्याशा, एखाद्या भाजीच्या निघन थोडं थोडं कापूसही वेचणं होते आपला ना, थोड्याशा शेंगा जर लागल्या ना तर आपला कापूस कमीच होते. हां मग आता सध्याच्या लागायच्या आहे म्हणा, तरी एकट दुकट दिसते मला बी. मी थोड्याशा जमल्या तर भाजीच्या जमल्या. मला तर नाही दिसले हो माय. मी जेव्हा बी झाडाजवळ जातो कापूस येसता साऱ्या पोचत पाचतच दिसते. हो वा निर्मलाबाई, एकही शेंग नाही भरलेली दिसली मला. ते धुऱ्याची वय नाही का तिकडं चांगल्या आहे थोड्याशा भरल्या भरल्या. तिकडं जाजो गंगा. हां पाणी प्यायले की जाशील ना तिकडं, तर ग्रामसेवक नसला का तिकडं जाजो. हां तुला का नाही चांगले दिसते. जाता जाता एखाद्या भाजीचे घेऊन घेजो थोड्याशा. एखादा मग दिसाचं नाही त्याले, नाही तर मागन आपल्याला शेंगा मग तो द्या म्हणून थोड्या थोड्या. तसात लय चिकट आहे ग्रामसेवक. हो बाई, खरंच आहे चिकट हा ग्रामसेवक. आ पाहतच राहते टावळटीवर शेंगा घेते का तोडते का काय. भल्लाच आहे बाप्पा ग्रामसेवक, आहे का नाही? अहो शकुनी बाई, तो फक्त चंदीले काही म्हणत नाही, चंदीलेच घेऊ देते. हां लस आहे. आता आपण अंतीले म्हणतो मजाक करते, पण बरोबर काय व चंदीले काहीच नाही म्हणत. आणि चंदी बी बरी देखता घेते. हां भाऊजी थोडशा शेंगा नेतो. हां भाऊजी थोडशा शेंगा नेतो. हां भाऊजी हे घेतो, वांगे घेऊ का, हे घेऊ का. आता तो होच म्हणते, नाही म्हणतच नाही. हां तिले आपल्या एवढेच बोलतच नाही. आपण जर म्हणलं त्याला की घेऊ का जी थोडशे, हां तर आपल्या एवढेच बोलतच नाही काही. मग सांगा बरं. त्याचं पटत असं म्हणून घेऊ देते तो तिले चंदाबाईले. जाऊ दे. चला बंडी गिंडी आणली नाही वया ना ग्रामसेवक ना. हो बंडी आहे ना त्याची बंडी आहे ना. आपल्याला काय डोक्यावर थोडी नाही लावून तो. बंडी आहे ना त्याची बंडी. चला जेवा पटपट जेवा बरं. भाजी घे जाऊ कौसुबाई. गंगा भाजी घे जो. हो घेतो. पोट्या कधी गेल्या बाई? दोघीच्या दोघी मग आणीच गेले मग त्या लय वेळचे गेले त्या. आता तर 5-6 वाजून राहिले. पोचले असं कदाचित. बहीण माहिती भल्लेच भांडत राहते. आता घरी आहे नाही तर सुना लागून राहिल्या गेल्या तर. आणि जेव्हा असल्या तर मार भांडत राहते एकमेकीसोबत. कातावल्यावानी निसत्या. चालतच राहते आता. हे लहान पोट्टी मोठी बदमाश आहे. लहान संधी लयच बदमाश आहे ही पोट्टी. आणि ही पोट्टी तिथं त्या दिवशी झगडा होत नव्हता. ते पोट्टी म्हणे तिले स्वयंपाक करू लाग. हे लहान म्हणे मी करूच लागत नाही. तुम्ही गेलते नाही का वाढदिवसाला, त्या दिवशीची गोष्ट म्हणून झाली जायची झगडे. लय झगडे झाले. मग त्याचे मारामारीवर चालतं काम. मारलंच ना मग शेतान चांगलं मारलं, बदललं तिला धरून. असं म्हणजे याचं स्वयंपाकासाठी चालू होतं नाही. हे संधी तर पहिलेच आवडत नाही स्वयंपाक करायला. त्या दिवशी राणी रस्त म्हणे ते मला चिप्स तोडून पाहिजे वहिनी. मग ते म्हणे देतो म्हणे तोडून. पण इकडं वेळ होऊन राहिला तर मी म्हटलं चाल. राणीला टरपरा केलं. मी ऐकत होतो बाहेरून, मला माहित आहे ना. जाऊ दे ना राजा, पुरीची जात आहे ते. तिच्या घरी गेल्यावर सुधरण ते. जाऊ दे ना, लहान आहे ते. ह्या काऊन आल्या आई व? तू तर म्हणे गेल्या म्हणे. ह्या तर वापस आल्या दोघीच्या दोघी. पापा तुम्ही कसं काय आले व? तुम्ही तर हॉस्टेलमध्ये चालले होते ना. मग घरी कोण आले हो तुम्ही? मग आणीच तर निघाले होते. काय झालं हो? त्याच्यानं उशीर झाला बाई आपल्याला. आता खोटं बोला लागन आपल्याला. हॉटेलमध्ये चाल लागली त्या श्यामजीच्या मांग. त्याच्यानं उशीर झाला मध्ये. आता की आता काय सांगतात सांग. अहो सीताताई टेन्शन नको घेऊ, सांगतो मी बघ. अहो आई नाही का बसच नाही आली. आज बसच आली नाही. आम्ही लय वेळपर्यंत थांबलो बसची वाट पाहत, पण बसच आली नाही. आम्ही बाकीचे याट होते ना ठेवाले कानी असे भरून येत आणि तिकडून आम्हाला कानी पाय ठेवायला जागा नाही. ठेवायचं याटवाला म्हणत आहे बसा. आणि आम्ही कुठे त्याच्या डोक्यावर बसाव का? मग बसच म्हणे आम्हाला दाबून दुबून एखाद्या बकऱ्यावानी बसायला लावे आम्हाला. तर मग 2 वेळा बसलो तर वापस उतरलो. काऊन काय बसायलाच जागा नाही. तो बसाच म्हणे. मी म्हटलं जाऊ द्या काय बसायचं आहे असं. आम्हाला बाई बस आली नाही. आपण मला पोरी बारी तर दिसलो मला कॉलेजमध्ये जाताना डॉक्टर घेऊन त्याचे. आणि मग ते काय ना गेलं तर मग इच्छाच्यानं बस उकली. आणि हे पाय आता काय म्हणून राहिली. कोणत्या पोरी जाताना दिसल्या तुला? त्या आपल्या घराजवळच्या त्या तिकडे थोडी ना जाते. त्या इकडल्या खेड्यावर जाते. त्या गारपैले जाते. त्या इकडे थोडी जाते सिटीत शिकाले. आपण बसनं तर जात असं ना त्या. आता त्या तिकडे गारपैले जाते. इकडे सिटीत नाही जात. गारपैची बस गेली सिटीत जाणारी आलीच नाही. बाई किती घुमवते हे. लयच घुमवते हे संधी. असं आहे का? जाऊ दे मग आता. नाही आली म्हणतं बसतं. जाऊ दे नाही आली. उद्या सकाळी तयार राहिला 10 वाजता. उद्या मी पोहोचून देईन तुम्हाला डायरेक्ट हॉस्टेलमध्ये. घुमवलं का सगळ्याले? तू फालतूच भेट होती निसती. कसं होईन आई बोलन बाबा बोलन दादा बोलन. घुमवलं ना बरोबर घुमवलं मी ना. घरात नेऊन ठेवते बॅग. आणि जा मग थोडस हात पाय गीत पाय धुवा मस्त. आणि चाय घे मांडा एखादी जण चाय तरी पिऊ. मांडतो आई मीच मांडतो चाय. काऊन वहिनी कुठे गेली? हाय वहिनी आहे तिच्यासाठी मांड एखादी कप. कामच करत आहे व तुम्ही तर तशाच टाकून उठून पाहिल्या साराचे सारं. भांडे तसेच पडले होते. ती बिचारी तिकडून आली दवाखान्यातून आणि सारे कामं केले तिनं. आता थकली थोडीशी असं बसून तिच्या रूम मध्ये. मांड ना थोडसा चाय जा.
बरं बरं बरं. मस्त हसते का चरण येतात एक नंबर हसते हा. आमच्या घरी कधी येशील हो बाई तू हा हो ए बाई झुंगरू ऐ आपण कसं नाव ठेवलं तुझं हा बाई आपण पाय झुंगरू म्हणते तुझे काही म्हणते काही काही म्हणते आहे ना आजी आपा काही म्हणते आहे ना नाव ठेवून टाक चरण लवकर हा नाव ठेव हिचं वालं म्हणजे कसं आता झाला असं एखादी महिना नाव ठेवून घे मोकळं होऊन जाते मस्त हा म्हणजे नावानं आपल्याला हाक मारता येते आता काय बोलाव काय नाही ह्या बाईले काय नाव हाक मारावं काही समजतच नाही हो बाई अय बाई बाई झोपली का ग बोलून नाही राहिली हा उई नाही करू राहिली चुई नाही करू राहिली झोपली नाही ग झोपली एवढ्या लवकर नाही झोपत ती हा झोपतच नाही रात्रभर मोठा आवाज येते यायचा वाला हिच्या आहे मायचा आणि माझ्या घरचीच आहे चंदीचा आहे आणि हे पोरगी ट्याव 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 करते रात्री लढतच राहते निसती हा झोपतच नाही लवकर हो का ग झोपत नाही आहे ना मग तुमची तर झोप मोड होत असेल का हा आता लहान लेकरू म्हटल्यावर चालतेच आहे तेवढं हा मग आता 2-3 महिने आमच्या घरी मग तुम्हाला माहीतच पडेल तुमच्या घरी हा मग या आपाजीची झोप उडवजो बाई हा तू झोपू नको त्याचं जसं आम्हाला झोपू नाही देत तसं नाही नाही बाई तुम्ही इथं बसले आहे वाटते आणि मी तुम्हाला साऱ्या गावात पाहून राहिली कुठं गेले बाई सूरजचे बाबा कुठं गेले बाई सूरजचे बाबा आणि तुम्ही मस्त इथं बसले नातीन जवळ हो सूरजचे बाबा आ आले तेव्हापासूनची इकडेच आहे का काय निर्मला बाई आली वाटते काही नाही नातीसोबत खेळत होते निर्मल भाऊ बसले मग थोडसे तर बसा म्हटलं मी चाय माय पेजा पेले चाय घे असं असं हो का आजी पण मी तिकडं पाहून राहिली आ कुठं गेले बाई घरी कोणी दिसून नाही राहिलं सूरजही आताच आहे घरी एकटं सुना वाटते मी कामाहून आली तर हा पाहिलं तर हे दिसले नाही इकडं दिसले मला वाटलंच तरी इकडं नातीकडं आले असं भेटाले म्हणून हो बाबा आता चक्रावर होते निर्मल भाऊचं नाही तर पहिले आमच्या घरी पाय नाही ठेवे नातीच्या ना आता बरोबर ओढ लागली निर्मल भाऊले हो हो आता येणच ना येण नाही तर काय आ नातीला भेटायला येणारच आहे ना बरोबर आहे ना चंदा गिंदा कुठे गेली चंदा गिंदा नाही दिसत आ कुठे गेली चंदा गिंदा हाय ना घरात आहे ते स्वयंपाक करत असं हा चंदे चंदे वा निर्मला बाई आली वा ये चंदे नाही आता बोलायला वेळ नाही आहे मला मी घरी जातो बाप्पा स्वयंपाक पाणी व्हायचा आहे वेळ झाला पहिले चला हो सूरजचे बाबा घरी नाती सोबत तर बोल थोडशी हा ते पाय ना कशी करते हा नातीन पाय ना आवाज देते तुले काय आवाज देऊन राहिली मला काय बोलून नाही राहिली काय नाही ते आ आवाज तर देते नाही पाय ना कशी करते मग ते हो बाई छकुले काय करू राहिली वा छकुले पाहताय नाही बाप्पा हे पोरगी तर आजी सोबत बोलत नाही का रे बा हा हो बाई अय बाई निस्ती अशीच करते ते माया आवाज आला ऐकला का अशीच करते ते निस्ती मले आ आवाज ओळखू येते तिले मायावाला आ लाडाची आजी होय ना तुम्ही निर्मला बाई लाडाची आजी म्हणून चंदी सोबत तर अशी करतच नाही ते हा चंदी बोलते चंदी सोबत बोलतच नाही ते हा काय माहिती बाई माझ्यासोबत खरंच बोलत नाही हे पोरगी मी काय लिचून घेतो का काय घेतो तिले आणि काय खरंच माझ्यासोबत बोलतच नाही हो निर्मला बाई उई नाही करत ना चुई नाही करत मध्ये माझ्यासोबत बरोबर बोलते तिच्या बापासोबत बाप येते तर माझ्यासोबतही बोलते त्यासोबतही बोलते आणि माझ्यासोबत बोलत नाही तिच्या माझ्यासोबत बोलते बोलन लहान आहे होते तिले काय समजते झाला का स्वयंपाक ती आला आ चंदा माय तर व्हायचाच आहे बाई चल बापा मी स्वयंपाक तरी करतो लय वेळ झाला वा कुठं व माय झाला वाचाच आहे बिचारे झालाच नाही आता लागली बाप्पा भाजी मांडली कणिक भिजून ठेवली पोळ्या बनवतो आता घराला दिवे लागले बाई माझ्या घराला दिवे लागायचे आहे अजून मी आल्याबरोबर थैला ठेवला आणि यायला बोलावले आली घर लावूनच दिसलं मला कोणी दिसलंच नाही घरी हा तर मी सूरजले पाहिलं सूरज काही आहे नाही मी म्हटलं हे असून नसून इथं असन बाई म्हटलं आता नाच झाली तर म्हणजे इथंच राहते ते संध्याकाळी घरी नाही तर पहिले राह नाही घरी राही बरोबर काऊनाशी करतो तू तर येऊ देत जा ना नातीच्या भेटीला येते बिचारा बसाले नाही तर पहिले ती ये नाही बापा आमच्या घरी काय रे येऊ पहिले हो ते तर आहेच म्हणा यो माणूस जात नाही कोणाच्या घरी आता बरोबर नातीसाठी जाते चालाची घरी चला बरं गोष्टी माती चालतच राहते दिवा लावायचा आहे घरी चला बरं चला सूरजचे बाबा चाल ना ता निघ ना पहिले तू तर निघ लवकर या बरं चाल गा चरण जातो घरी बसतो म्हटलं तर आधी बोलवा दे चल जातो निर्मल भाऊ पंप द्यायचा बरं तुमच्या घरचा फवारे माराले
हा माझ्या तुरीवर फवारा मारायचा आहे. हे 2-3 दिवस झाले बादल बादल आहे का नाही, अळ्या पडून राहिल्या. तर औषध आणलेलं आहे, तर पंप रिकामा असेल तर दे जा ना मला. हाय ना पंप, घेऊन जाजो, रिकामाच आहे.